मुंबई हायकोर्टाने तुम्हाला एक मोठा घोटाळा करण्यापासून वाचवलंय. आम्हाला जास्त बोलायला लावू नका. ही याचिका मागे घ्या, नाहीतर ती डिसमिस करावी लागेल. हे शब्द सरन्यायाधीशांचे रोहित पवारांसाठी आहेत. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन म्हणजेच MCA मध्ये पुन्हा एकदा बिनविरोध निवडून यावं, यासाठी रोहित पवारांनी पत्नी, भाची आणि स्वतःच्या कंपनीतल्या जवळपास 400 कर्मचाऱ्यांनाही MCAचं आजीवन सदस्यत्व देऊन टाकलं. जेणेकरून हे सगळे रोहित पवारांना मतदान करतील आणि पुन्हा एकदा अध्यक्षपद आपल्याच ताब्यात येईल. पण याला भारतीय क्रिकेटपटू केदार जाधव यांनी चॅलेंज केलं आणि ही केस थेट सुप्रीम कोर्टापर्यंत गेली. आधी धर्मादाय आयुक्तांनी चपराक दिली, नंतर हायकोर्टानेही रोहित पवारांना दिलासा द्यायला नकार दिला. पण या विरोधात सुप्रीम कोर्टात गेलेल्या रोहित पवारांना एवढं झापलंय की त्याची चर्चा महाराष्ट्रातच काय, पण देशभरातल्या मीडियामध्येही होते. रोहित पवारांनी MCAवर निवडून येण्यासाठी केलेलं जुगाड नेमकं काय होतं आणि केदार जाधवांनी त्यांची विकेट कशी काढली आहे, तेच मी या व्हिडिओत सांगणार आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, ज्याला MCA म्हणतात, या संघटनेचं कामही मोठं आहे आणि राज्यातल्या क्रिकेट सुविधा वाढवणं, खेळाडूंना प्रोत्साहन देणं अशी बरीच कामं या संघटनेकडून केली जातात. ज्याचे अध्यक्ष सध्या रोहित पवार आहेत. ते 2022 मध्ये बिनविरोध निवडून आले होते. आजोबा शरद पवारांनी आधी BCCI आणि नंतर ICC मध्येही स्वतःचा दबदबा कित्येक दशकं ठेवला होता आणि रोहित पवारांनीही त्याच पावलांवर पाऊल ठेवत सुरुवात MCA मधून केली. 2022 मध्ये फारसे प्रबळ विरोधक नसल्यामुळे रोहित पवारांचा पॅनल सहज निवडून आलं. मात्र यावेळी रोहित पवारांसमोर आव्हान मोठं असणार आहे. अध्यक्षपदासह संपूर्ण कार्यकारिणीत स्वतःची असलेल्या रोहित पवारांनी गेल्या 3 वर्षात सदस्य संख्या प्रचंड वाढवली. MCA कडून जे सदस्यत्व दिलं जातं त्यात जिल्हानिहाय क्रिकेट संघटनेचे सदस्य, आजीवन सदस्य, क्रिकेट प्रेमी, नामनिर्देशित संस्था, MCAच्या कार्यक्षेत्रातील माजी क्रिकेटपटू, सहयोगी क्लब सदस्य यांचा समावेश असतो. रोहित पवारांनी ज्यांना सदस्यत्व दिलं त्यामध्ये त्यांची पत्नी सुप्रिया सुळे, यांची मुलगी रेवती सुळे, सासरे सतीश मगर यांच्यासह स्वतःच्या कंपनीतले जवळपास 400 कर्मचारी अशा लोकांना MCAचं सदस्यत्व देऊन टाकलं, जे आजीवन सदस्य होते आणि त्यांना मतदानाचेही अधिकार होते. यानुसार सदस्य संख्या ही 154 वरून 571 वर गेली. हा गैरप्रकार समोर येताच आधीच MCA सदस्य असलेले क्रिकेटर केदार जाधव आणि MCAचे आजीवन सदस्य निळकंठ माटे यांनी धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार केली. धर्मादाय आयुक्तांनी ही सर्व मतदार नोंदणी बोगस ठरवली. पण रोहित पवारांनी या निर्णयाला हायकोर्टात आव्हान दिलं आणि हायकोर्टातही ही याचिका फेटाळली गेली. हायकोर्टाने स्पष्ट केलं की सर्व 400 मतदारांची नोंदणी 2 महिने आधीच झालेली दिसते. हे MCAची जी घटना आहे त्या विरोधात जात असल्याचं निरीक्षण हायकोर्टानेही नोंदवलं होतं. याचिका मुंबईतूनही फेटाळल्यानंतर रोहित पवारांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आणि केस लढवण्याची जबाबदारी वरिष्ठ काउन्सिल अभिषेक मनु सिंघवी यांच्याकडे दिली. मात्र सुप्रीम कोर्टाने ही याचिका ऐकून घेण्यासाठी नकार दिला आणि हायकोर्टाने तुम्हाला एक मोठा घोटाळा करण्यापासून वाचवलंय अशी तंबीही दिली. सुप्रीम कोर्ट एवढ्यावरच थांबलं नाही, तर MCAच्या घटनेलाच छेद देणारी अशी कृत्य करण्याचं तुमचं धाडस तरी कसं होतं, असा सवालही उपस्थित केला. सरन्यायाधीश सूर्यकांत, जस्टिस जोय माल्या बागची आणि जस्टिस विपुल पांचोली या 3 सदस्यीय खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी पार पडली. मात्र सुप्रीम कोर्टाने ऐकून घेण्यास नकार दिल्यानंतर याचिका मागे घ्यावी लागली. बोगस मतदार नोंदणीमुळे 6 जानेवारीला होणारी MCAची निवडणूक हायकोर्टाने स्थगित केली होती. आता सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार हायकोर्टात पुन्हा सुनावणी होईल आणि त्यानंतर निवडणुकीची तारीख जवळ येईल. मुंबई क्रिकेट असोसिएशन असो किंवा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, यावर सर्वपक्षीय नेत्यांचं वर्चस्व असतं आणि आपापसात ठरवून ही नेते मंडळी या संघटनेतली पदं मिळवतात. मात्र पुण्यात रोहित पवारांच्या नेतृत्वात असलेल्या संघटनेत जो प्रकार झाला त्याची चर्चा दिल्लीपर्यंत आहे. खरं तर MCAचं सदस्यत्व मिळवण्यासाठी तुमचा किमान क्रिकेटशी संबंध असणं गरजेचं आहे. मात्र रोहित पवारांच्या कुटुंबातील आणि पक्षातील अशा सदस्यांना सदस्यत्व दिलं गेलं ज्यांचा क्रिकेटशी कोणताही संबंध नाही. या प्रकरणावर बुधवारी म्हणजे 4 फेब्रुवारीला हायकोर्टात सुनावणी होईल.
मात्र केदार जाधव आणि निळकंठ मोटे यांनी थेट सुप्रीम कोर्टापर्यंत या घटनेला विरोध केला आणि जे आजीवन सदस्यत्व बाहेरच्या व्यक्तींना देण्यात आलं होतं तो प्रकार अवैध ठरवला. या 400 सदस्यांना जर वैध ठरवण्याचा निर्णय हायकोर्टाकडून आला असता तर पुढील कित्येक वर्ष रोहित पवार बिनविरोध निवडून येऊ शकले असते. एमसीए सदस्यत्वाचा अर्ज भरण्यासाठी 1 लाख रुपये शुल्क आहे, तर हे सदस्यत्व कायम ठेवण्यासाठी वर्षाला 1.5 लाख रुपये भरावे लागतात. गेल्या 2 महिन्यात ही नोंदणी युद्ध पातळीवर करण्यात आली आणि सर्व सदस्यांचं शुल्कही भरलं गेलं. या घटनेवर तुम्हाला काय वाटतं? हा खरंच एमसीएतल्या सत्तेचा दुरुपयोग आहे का? नक्कीच व्यक्त व्हा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या story.com ला नक्कीच सबस्क्राईब करा.